श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री कालभैरवाय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. कालाष्टमीला म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी कालभैरवनाथांची जयंती आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी पूजा कशी करायची, या दिवशी कोणती सेवा करायची, कोणती मंत्रसाधना करावी, निश्चित कालामध्ये म्हणजे विशिष्ट मुहूर्तावर कालभैरवनाथांची कोणती मंत्रसाधना या दिवशी करायची, कोणते उपाय करायचे, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा. ओम श्री कालभैरवाय नमः नक्की लिहा. कालभैरव जयंती 23 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. दिवसभरात कधी पण सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला मी जी पूजाविधी सांगणार आहे ती आपण सकाळी करा किंवा संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात आपण करू शकता. या व्यतिरिक्त आपल्याला काही स्तोत्रपठण करायचे आहेत, मंत्रसेवा करायची आहे, ही देखील आपण दिवसभरात कधी पण करू शकता. परंतु निश्चित कालामध्ये म्हणजेच दिवसाच्या 8व्या प्रहरी रात्री साधारणतः 12:15 वाजेपासून 1:15 वाजेपर्यंत निश्चित कालामध्ये आपण कालभैरवनाथांची मंत्रसाधना आणि शक्य झाल्यास हवन सेवा अवश्य करा. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी अवश्य करा. हवन जमलं तर नक्की करा, नाही जमलं आपण फक्त मंत्रपठण करा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना शत्रुपीडेचा त्रास आहे. कुठं फसवणूक झाली आहे व्यवहारामध्ये, कुठं पैसे अडकले असतील, नोकरी व्यवसायामध्ये कोणी आपल्याला त्रास देत असेल, अशा सर्वांनी या सर्व सेवा मंत्रसाधना अवश्य करा. कारण कालभैरवनाथ हे कडक शिस्तीचं दैवत मानलं जातं, न्यायाचं दैवत मानलं जातं. आपल्या भक्तांवर ते सदैव कृपा करतात. भगवान शंकराचं रौद्र रूप त्यांना मानलं जातं, परंतु आपल्या भक्तांवर ते प्रेम करतात आणि जो कोणी आपल्या भक्तांना त्रास देईल त्याला ते दंडित करतात. याशिवाय त्यांना भौतिक सुखाचं दैवत मानलं जातं. म्हणजेच विवाह, संतती, नोकरी, व्यवसाय, आर्थिक कुठलीही समस्या असेल, आपल्या जीवनातील प्रत्येक भौतिक गोष्ट जर आपण कालभैरवनाथांची मनोभावे सेवा केली, आराधना केली आणि ते पण आपण जर कालभैरवनाथांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच कालाष्टमीच्या दिवशी, ज्या दिवशी भगवान शंकराचं शिवतत्व जागृत झालेलं असतं, त्यावेळेला जर आपण कालभैरवांची सेवा केली तर नक्कीच आपल्याला कालभैरवनाथांची कृपादृष्टी प्राप्त होईल. आपल्या जीवनातील समस्यांचं निवारण होईल. कालभैरवनाथ हे भगवान शंकराचा 5वा अवतार मानले जातात. आपल्या भक्तांची वाईट शक्ती, नजरदोष, भूत, पिशाच्य बाधेपासून ते मुक्तता करतात. त्यांचा रंग श्यामवर्णाचा असून त्यांना 4 हात आहेत. त्यांच्या हातामध्ये त्रिशूल, खडक, खापर आणि ब्रह्मदेवाचं 5वं मस्तक त्यांनी धारण केलं आहे. त्यांचं वाहन कुत्रा असून त्यांची वेशभूषा भगवान शंकरासारखीच आहे. सर्वांगाला त्यांनी भस्म लावलेलं आहे. असं अक्राळ विक्राळ रूप कोणाच्याही मनामध्ये भय उत्पन्न करतं. त्यामुळं जो कोणी कालभैरवनाथांची सेवा करेल, शत्रुपीडा त्याला कधीच होणार नाही. भूत, पिशाच्य बाधा, करणी, नजरदोष, वाईट शक्तींपासून त्याचं सदैव रक्षण होईल. आता आपण बघूया कालभैरवनाथांची कालाष्टमीच्या दिवशी पूजा कशी करायची. आपल्या जवळपास कुठेही भगवान शंकराचं मंदिर असेल किंवा कालभैरवनाथांचं मंदिर असेल, त्या ठिकाणी जा. कालभैरवनाथांचं स्मरण करून दर्शन घ्यायचं. कालभैरवनाथांना एक नारळ, उडीद, काळे तीळ आणि खडीसाखर अर्पण करायची. मोहरीच्या तेलाचा दिवा जर शक्य झाला अवश्य लावावा. समजा आपल्याला मंदिरात जाणं शक्य नसेल, जवळपास मंदिर नसेल, तर काय करायचं, आपल्या घरात आपण छोटीशी पूजा करायची. एक चौरंग घ्या, चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंथरायचं, शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. गणपती बाप्पाचं पूजन करायचं. गणपती बाप्पांची चौरंगावरती स्थापना करा किंवा स्मरण केलं तरी चालेल. आपल्या घरात जर शिवलिंग असेल, शिवलिंगावरती ओम नमः शिवाय किंवा शिवमहिम्न स्तोत्र पठण करून जलाभिषेक करायचा, म्हणजेच शुद्ध जलानं अभिषेक करायचा. शिवलिंग चौरंगावरती स्थापित करायचं. एका तामणामध्ये कालभैरवनाथांचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची. या सुपारीवरती प्रथम शुद्ध जलानं, त्यानंतर पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. सुपारीला पळी पळी भर पाणी अर्पण करत राहायचं. ओम श्री कालभैरवाय नमः हा मंत्र 108 वेळा पठण करायचा. सुपारीवरती म्हणजेच कालभैरवांना अभिषेक करायचा. सुपारी स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून सुपारी म्हणजेच कालभैरवनाथांची त्या ठिकाणी स्थापना करायची. सुपारीवरती भस्म अर्पण करायचं. कालभैरवनाथांना भस्मप्रिय आहे. त्यांना कुठल्याही गोड पदार्थाचा किंवा पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. पूजेच्या ठिकाणी थोडेसे उडीद, काळे तीळ, एक नारळ आणि खडीसाखर अर्पण करायचं. शक्य झाल्यास कालभैरवांची आरती म्हणावी. काही सेवा या दिवशी आपण अवश्य कराव्यात. संकल्प करून आपण या सेवा करू शकता. त्यामध्ये प्रामुख्यानं
कालभैरव अष्टक स्तोत्र 11 वेळा या दिवशी अवश्य पठण करा. सकाळी करा, संध्याकाळी करा. आपल्या या चॅनलवर व्हिडिओ आहे, ऐकून सोबत पठण करा. त्यानंतर कालभैरवनाथांचा मंत्र ओम कालभैरवाय नमः या मंत्राचं 108 वेळा पठण करायचं. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं 108 वेळा पठण करा. ओम नमः शिवाय भगवान शंकराचा मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मय वंदनान मृत्योर्मुक्षी यमामृतात या मंत्राचं 108 वेळा पठण करायचं. हे सर्व मंत्र आपल्याला चॅनलवर उपलब्ध होतील. मंत्राचं नाव लिहा, पुढं प्रदीप कुलकर्णी असं लिहा, सर्च करा. सर्व मंत्र आपल्याला मिळून जातील. ही मंत्रसाधना आपण सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता. निश्चित कालात म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे कालभैरवनाथांची कालाष्टमीच्या दिवशी आपण निश्चित कालात म्हणजेच दिवसाच्या 8व्या प्रहरी मध्यरात्री 12:15 वाजेपासून 1:45 वाजेपर्यंत या 1 तासामध्ये ही मंत्रसाधना जर आपण केली तर ती विशेष फलदायी असते. आपल्याला शक्य झालं या दरम्यान आपण हे सर्व स्तोत्रमंत्र पठण करा. तसंच या दिवशी रात्री हवन करण्याला देखील महत्त्व आहे. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी निश्चित कालामध्ये, निश्चित कालात शक्य नसेल संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला आपल्या घरामध्ये हवन अवश्य करा. हवन जर केलं आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतो, आपल्या कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात, घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल, शत्रुपीडा असेल, फसवणूक झाली असेल, कुठं पैसे अडकले असतील, सर्व प्रकारच्या समस्यांचं निवारण होण्यास मदत होईल. हवन सेवा जमली तर अवश्य करा. हवन कसं करायचं? हवन करण्यासाठी आपल्याला लागेल एखादी मातीची कुंडी किंवा हवनकुंड असेल तर अतिउत्तम. हवन प्रज्वलित करण्यासाठी समिधा किंवा नारळाच्या शेंड्या, गौरी पण चालेल. हवन सामग्री काय लागेल? 1.25 पावशेर आपल्याला अख्खे उडीद लागतील, म्हणजे संपूर्ण उडीद असतात ते उडीद घ्यायचे. 50 ग्रॅम काळी तीळ लागतील. 50 ग्रॅम शुद्ध तूप लागेल. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. या दिव्याच्या अग्नीतून हवनकुंड प्रज्वलित करायचा. पहिला जो मंत्र आपण हवनकुंडामध्ये स्वाहाकार करणार आहोत तो आहे स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची. 11 वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा, श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा स्वाहाकार करून शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे. हा मंत्र झाला. पुढचा मंत्र ओम कालभैरवाय नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना काळे तीळ हवनकुंडात अर्पण करायचे. असं आपल्याला 11 वेळेला करायचं आहे. ओम कालभैरवाय नमः स्वाहा, ओम कालभैरवाय नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना काळे तीळ अर्पण करायचे. असं 11 वेळा आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. पुढील मंत्र महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्योर्मोक्षीयमामृतात नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना अख्खे उडीद हवनकुंडामध्ये अर्पण करायचे, स्वाहाकार करायचा. असं आपल्याला 11 वेळा करायचं आहे. आणि आपल्याला शक्य झालं तर कालभैरव अष्टकाचं देखील हवन करायचं. कसं करायचं? देवराज सेव्यमान पावनांग्री पंकजम व्याल यज्ञ सूत्रमींदुशेखरम कृपाकरम नारदाद योगिरुंद वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ कालभैरवम भजे नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना आपण ही जी सर्व सामग्री आहे काळे तीळ अख्खे उडीद एकत्र करून टाकू शकता. कालभैरव अष्टकाच्या प्रत्येक ओवीनंतर नमः स्वाहा म्हणायचं आणि या पदार्थांची स्वाहाकार करायचा म्हणजेच आहुती द्यायची. अशा रीतीनं निश्चित कालामध्ये आपण हवन सेवा अवश्य करायची. आपलं हवन झालं, हवनकुंड तसाच शांत होऊन द्या. रात्रीची वेळ आहे, थोडंसं लक्ष द्यायचं, जपून करा. लहान मुलांना थोडंसं दूर बसून हवन करावं. हवनकुंड तसाच शांत होऊन द्यायचा. हवनकुंडाची जी राख असते दुसऱ्या दिवशी हवनकुंड थंड झाल्यानंतर आपल्या घराच्या आजूबाजूला पसरून द्या. यामुळं आपल्या जागेचं, आपल्या घराचं वाईट शक्तींपासून संरक्षण होईल. कालाष्टमीच्या दिवशी भिकाऱ्यांना, याचकांना दानधर्म अवश्य करावा. तसंच आपल्या जवळपास कुठेही आपल्याला काळं कुत्रं असेल किंवा कुठलाही कुत्रा असेल, या कुत्र्याला घास अवश्य द्यावा, पोळी अवश्य द्यावी, त्याला तृप्त करावं. याशिवाय आपल्याला एक विशिष्ट साधना करायची आहे. कालभैरव जयंतीपासून सलग 40 दिवस म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून सलग 40 दिवस आपल्याला एक सेवा करायची आहे. ज्यांना कोणाला विवाह समस्या असतील, संतती समस्या, आर्थिक समस्या असतील, नोकरी व्यवसायातील अडचणी असतील, शत्रुपीडा असेल, कुठल्याही समस्येचं निवारण या सेवेनं होईल. आपल्याला फक्त काय करायचं आहे? आपल्याला रोज 11 वेळा कालभैरव अष्टक स्तोत्राचं पठण करायचं आहे. ही सेवा आपण संकल्प करून सुरू करा. कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपल्याला शक्य झालं त्या दिवशीच संकल्प करा आणि सेवा सुरू करा. ज्यांनी हा व्हिडिओ नंतर बघितला
ज्या दिवशी आपण व्हिडिओ बघाल त्या दिवशी आपण या सेवेला सुरुवात करा. अतिशय सिद्ध अशी सेवा आहे. रोज 11 वेळा कालभैरव अष्टक स्तोत्र पठण करायचं, सलग 40 दिवस. जर आपण कालभैरव जयंतीपासून सुरू केलं अतिउत्तम. या सेवेनं आपला पितृदोष कमी होईल, घरातील वास्तुदोष निघून जाईल, कुंडलीतील ग्रहदोष निघून जाईल आणि मग आपोआपच आपली सर्व कामं मार्गी लागतील. एवढी एक सेवा फक्त आपण कालभैरव जयंतीपासून सुरू करा. कालभैरवनाथांच्या कृपेनं आपली सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत, आपल्या सर्व अडीअडचणींचं निवारण व्हावं, हीच मी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करतो, स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्याला माहिती आवडली असेल, जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोचवा. चॅनल सबस्क्राईब करा, शंका विचारा. कमेंट बॉक्समध्ये ओम कालभैरवाय नमः नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम कालभैरवाय नमः.